संत श्री आसाराम बापू साधक परिवार महिला उत्थान मंडळ तसेच भक्त परिवार आसाराम बापू यांना योग्य न्याय मिळावा या उद्देशाने जागतिक महिला दिनाच्या प्रसंगी संस्कृती रक्षक अभियान चालवणार आहेत। यामध्ये 86 वर्षीय वयोवृद्ध आसाराम बापू यांची प्रकृती गंभीर असूनही त्यांना अनुकूल आणि उत्तम उपचार मिळत नाहीत। कायद्याकडून जाणीवपूर्वक त्यांची पिळवणूक होत आहे। बापूजींना संपवण्यासाठी एक षडयंत्र चालवले जात आहे आणि हे त्वरित थांबावे याकरिता आंदोलनात्मक पवित्रा घेत आहेत। संपूर्ण जिल्हाभरच नाही तर राज्यभर तसेच देशभर याकरिता आंदोलने केली जाणार आहेत। त्या अनुषंगाने त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात आज परिवाराच्या वतीने निवेदन देण्यात आले। यावेळी बापूजींना तात्काळ आरोग्य सुविधा मिळाव्यात। सर्व आरोप हे बनावटी प्रकारचे असून तो बनावटी प्रकार दिसून आला आहे, तरी सुद्धा प्रशासनाकडून कायद्याकडून डोळेझाक केली जात आहे असे मतही व्यक्त करण्यात आले आहे। परमपूज्य संत श्री आसारामजी बापू यांचे शिष्य महिला उत्थान मंडळ या सर्व बहिणींच्या वतीने आज इथे कलेक्टर साहेबांना आम्ही महिला दिवस, आंतरराष्ट्रीय महिला दिवस 8 मार्च या निमित्ताने आमची मागणी त्यांच्यासमोर सादर करण्यासाठी आलो आहोत की आमची सर्वांची एकच मागणी आहे की परमपूज्य संत श्री आसारामजी बापू हे पूर्णतः निर्दोष आहेत। त्यांनी कुठलाही गुन्हा केलेला नाही, त्यांचा गुन्हा सिद्ध झाला नाही, तरीसुद्धा कुठल्या तरी षडयंत्रात आहेत त्यांना 11 वर्षापासून 11.5 वर्षापासून कारावासात ठेवण्यात आलेला आहे। तर हा अन्याय खूप अतिप्रमाणात मोठा वाढलेला आहे, खूप मोठा त्यांच्यावर अत्याचार होतोय। आज त्यांचं 86 ते 87 वय झालेलं आहे, पण तर त्यांचं स्वास्थ्य अतिशय खराब आहे, तरीसुद्धा त्यांना मेडिकलची सुद्धा हवी ती सेवा सुविधा कुठली मिळू शकत नाही आहे। त्यांना आयुर्वेदिक उपचार पाहिजे, ते सुद्धा त्यांना मिळत नाही आहे। तर आमची प्रशासनाकडे सुद्धा हीच एक मागणी की त्यांच्या कुठल्याही स्वास्थ्याच्या बाबतीत कुठलाही बेजबाबदारपणा आम्ही आज सहन करू शकणार नाही। आम्ही 11.5 वर्षापासून त्यांना कारावासात ठेवलं। आम्ही सगळ्यांपर्यंत आमची मागणी दरवर्षी सगळ्या मंत्र्यांपर्यंत सगळ्यांपर्यंत आम्ही आजपर्यंत पोहोचवत आलेलो आहोत, परंतु तरीसुद्धा आमच्या कुठल्याही गोष्टीला आजपर्यंत कोणी त्यांना 1 दिवसाची जामीनसुद्धा मिळवून देऊ शकले नाही आहेत। म्हणून आज प्रशासनाकडे आमची एवढीच मागणी आहे की आत्तापर्यंत आमची सहनशक्ती आता संपूर्ण संपलेली आहे। तर सगळ्या नाशिकच्याच महिला नाही तर भारतभरात सुद्धा सगळीकडे सगळ्या कलेक्टर ऑफिसमध्ये सगळीकडे हे आंदोलन होणार आहे। तेव्हा सर्वांच्या वतीने आम्ही आज हे सांगतोय की आमच्याकडून आता हा बापूजींच्या स्वास्थ्याच्या बाबतीत जर कुठलंही काही असेल तर ते आम्ही अजिबात कुठल्या लेवलला सहन करू शकत नाही। तेव्हा त्यांना तत्काळ हवा तो इलाज त्यांच्यासाठी जो लागणार असेल, मध्ये आयुर्वेदिक असेल किंवा त्यांना जोधपूर एम्स हॉस्पिटलमध्ये ज्या सुविधा मिळायच्या असतील त्या तत्काळ त्यांना मिळण्यात याव्या आणि सन्मानसहित त्यांना अगदी निर्दोष निष्कलंक असं म्हणून परमपूज्य आसारामजी बापू यांना त्यांना व्यासपीठावर आश्रमात त्यांना पाठवण्यात यावं ही आमची प्रशासनाकडे एक मोठी नम्र विनंती आहे। आज आम्ही सगळेजण हात जोडून सगळ्या प्रशासनाला विनंती करतोय, परंतु आज ही जर विनंती आमची आज मानण्यात आली नाही तर आम्ही सर्वजण आंदोलनांना उतरू, इथे धरणं प्रदर्शन करू, उपोषण करू। तर ह्या सगळ्यांसाठी प्रशासन जबाबदार असेल।